अकोले तालुक्यातील समशेरपूर येथे आज आढळा नदीपात्रात 3 ते 4 वर्ष वयाचा नर जातीचा बिबट्या मृत अवस्थेत आढळला। अकोले तालुक्यातील समशेरपूर आणि सावरगाव या 2 गावांच्या शिवेजवळ असणाऱ्या आढळा नदीपात्रावरील बंधाऱ्यांच्या बांधकामाला अडकून अंदाजे 4 वर्षाचा नर बिबट्या मृत अवस्थेत आढळून आला आहे। सदर घटनेची माहिती स्थानिक नागरिक बाळू सदगीर यांनी समशेरपूर वन विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिली। सदर माहिती मिळताच वनपाल दत्तू ढोन्नर, शिपाई महेश सदगीर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि ग्रामस्थांच्या मदतीने सदर बिबट्या नदीपात्रातून बाहेर काढला। सदर बिबट्या 3 ते 4 दिवसांपासून मृत झालेला असून मृत बिबट्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर दूरवरून वाहून आल्याचा स्थानिक वन विभागाच्या अधिकाऱ्यांचा अंदाज आहे। अंदाजे 3 दिवसांपूर्वी सदर बिबट्या मृत होऊन पाण्यात पडलेला असल्याकारणाने आज जेव्हा ग्रामस्थांच्या मदतीने सदर बिबट्याचं रेस्क्यू ऑपरेशन करण्यात आलं आणि त्याला पाण्याबाहेर काढण्यात आलं, त्यावेळी सदर बिबट्याच्या शरीराची दुर्गंधी सुटली होती आणि त्याच्या तोंडाचा भाग सडल्यागत झाला होता आणि शरीराला बांधलेल्या दोरामुळे सदर बिबट्याच्या शरीराची त्वचा निघून जात होती। यावेळी स्थानिक नागरिकांनी बिबट्या पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती। नदीपात्रातून बिबट्याला बाहेर काढण्यासाठी वनपाल दत्तू ढोन्नर, शिपाई महेश सदगीर, कर्मचारी शिवाजी पवार, गेणू गावंडे, गुंजा मेंगाळ आणि शेख विलास मध्ये, बाळू सदगीर, सुनील आवचिते तसेच ग्रामस्थांनी खूप परिश्रम घेतले। यानंतर पुढील तपासासाठी सदर बिबट्या देवठाण येथील वन विभागाच्या नर्सरीत पाठवला असल्याची माहिती स्थानिक अधिकाऱ्यांनी दिली। टीव्ही न्यूज नेटवर्कसाठी संपादक शांताराम दराडे। नर हो 2-4 दिवसाच्या पूर्वीची घटना आहे। आज रोजी परिमंडळ समशेरपूर अकोला आरोयोमध्ये आढळा नदीच्या केटीवरच्या साईडला अडकलेला बिबट्या साधारण 4-1 वर्षाचा आढळून आला। सदर बिबट्या ग्रामस्थांच्या आणि वन कर्मचाऱ्यांच्या मदतीने बाहेर काढला। सदरचा बिबट्याचं वय 4-4.5 वर्षाचा असावा आणि तो कमीत कमी 3 ते 4 दिवस मरून वरतून नदीच्या प्रवाहाने वाहून अडकलेला। सदरची माहिती बाळू पोंजा सदगीर यांनी दिली। त्या दुर्दैवावरून आम्ही जमलो आणि पुढील तपास आता PM साठी पुढील आदेशाने वरिष्ठांच्या आदेशाने पुढील कारवाई करीत आहोत।